नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय भूगोल यामधील 6व्या नंबरचा चॅप्टर आहे भूमी उपयोजन। याचे प्रश्न उत्तर अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत। तेव्हा तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला ओढूया आजच्या आपल्या या व्हिडिओकडे। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधाने तपासा आणि अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा। ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे खाणकाम हा भूमी उपाययोजनेचा भाग नाही। तर हे विधान अयोग्य आहे, कारण इथे पाहिजे होतं खाणकाम हा भूमी उपाययोजनेचा भाग आहे, नाही या शब्दाच्या बदली तिथे आहे शब्द पाहिजे होता। नंतरचा दुसरा प्रश्न आहे केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात। तर हे विधान सुद्धा अयोग्य आहे, कारण केंद्रीय व्यवहार विभागामध्ये कारखान्याच्या बदली पाहिजे होतं दुकाने, बँका आणि कार्यालय असतात। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे नागरी वस्तीमध्ये सर्वात जास्त क्षेत्र हे निवासी कार्यासाठी वापरले जाते। तर हे जे विधान आहे हे अगदी बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, तो आहे क्वेश्चन नंबर 4। तर क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे ग्रामसेवक 7/12 उतारा देतो। तर हे विधानसुद्धा अयोग्य आहे, कारण ग्रामसेवकच्या बदली पाहिजे आहे तलाठी 7/12 उतारा देतो। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते। हे विधानसुद्धा अयोग्य आहे, कारण ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला कमी जमीन असते, जास्तच्या जागी कमी शब्द पाहिजे। नंतर उतारा क्रमांक 7 हे अधिकारपत्रक आहे। तर हे विधान बरोबर आहे। उतारा क्रमांक 12 हे फेरफार पत्रक आहे। हे अयोग्य विधान आहे, कारण उतारा क्रमांक 12 हे फेरफार नसून पीक पाहणी पत्रक आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे प्रश्न नंबर 2 भौगोलिक कारणे लिहा। ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते। तर याचं उत्तर राहील लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते। या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतात। उदाहरणार्थ रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी। हे क्षेत्र नागरी भूमी उपाययोजनात महत्त्वाचे असते। वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधेमुळे शामला जातो। त्यानंतरचा दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे शेतजमिनीचा नोंदणीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेचीही नोंद केली जाते। तर याचं उत्तर राहील बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते। मालकी हक्क आणि क्षेत्रफळ दर्शवणारा दस्त नगर भूमापन विभागातून मिळतो। यात खालील माहिती असते, जसं सिटी सर्वे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे भूमी उपाययोजनेनुसार प्रदेशाचे विकसित आणि विकसनशील असे वर्गीकरण करता येते। तर याचं कारण राहील की ज्या देशात शेतजमीन, माळरान, प्रकाशित भूमी उपाययोजन अधिक प्रमाणात असते तर अशा देशाचा विकसनशील देशात समावेश होतो, आणि ज्या देशामध्ये औद्योगिक क्षेत्र, सार्वजनिक सेवाचे क्षेत्र इत्यादी भूमी उपाययोजन अधिक प्रमाणात असेल अशा देशाचा विकसित देशामध्ये समावेश होतो। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आहे तो म्हणजे खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे ग्रामीण भूमी उपाययोजना शेती का महत्त्वाची असते। तर या प्रश्नाचं उत्तर येईल ग्रामीण भागात जास्तीत जास्त जमीन ही शेतीसाठी वापरली जाते। तसेच शेतीमुळे इतर उद्योगधंद्यांना कच्च्या मालाची पूर्तता होते। देशात अन्नधान्याच्या गरजा शेतीमुळेच पूर्ण होतात, म्हणून ग्रामीण भूमी उपाययोजना शेती महत्त्वाची असते। त्यानंतरचा प्रश्न आहे भूमी उपाययोजनेवर परिणाम करणारे घटक लिहा। तर यामध्ये पहिला घटक आहे ग्रामीण भूमी उपाययोजन आणि नागरी भूमी उपाययोजन। तर ग्रामीण भूमी उपाययोजनमध्ये येईल हवामान, मृदा, उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधन संपत्ती, सरकारी धोरण। आणि नागरी भूमी उपाययोजनेमध्ये येईल भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधन संपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकरण, व्यापार, क्रीडांगण आणि मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण। त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रामीण आणि नागरी भूमी उपाययोजनातील फरक। तर याच्यामध्ये ग्रामीण भूमी उपाययोजनामध्ये येईल ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त आणि लोकसंख्या कमी असते, तर नागरी भूमी उपाययोजनेमध्ये नागरी भागात जमिनीची उपलब्धता कमी आणि लोकसंख्या जास्त असते। त्यानंतर येईल ग्रामीण भूमी उपाययोजन वर्गीकरण शेतजमीन, पडीक जमीन, वनजमीन, गायरान, माळरानात होते, तर नागरी भूमी उपाययोजन वर्गीकरण व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधा क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र आणि मनोरंजनाचे ठिकाण यामध्ये होते। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे
तो म्हणजे सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका यातील फरक स्पष्ट करा. तर याचं उत्तर राहील, सातबारा संदर्भात नोंदणी महसूल खात्याकडे केली जाते, तर मिळकत पत्रिकेमधील नगर भूमापन विभागाकडून मिळते. नंतरचा दुसरा पॉईंट राहील, सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा आहे, कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागीच मिळू शकतो. त्यानंतर मिळकत पत्रिकेचा दुसरा पॉईंट राहील की मिळकत शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेमध्ये केली जाते. तर इथे आपला हा पूर्ण चॅप्टर संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.